आणि आता बातमी आहे नाशिकातून। नाशिक डॉक्टर मारहाण प्रकरणी संशयित आरोपीला 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नाशिकच्या डॉक्टर राठी हल्ला प्रकरणी एका संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले। संशयिताला 2 मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आलेली आहे। राजेंद्र मोरे असे संशयिताचं नाव आहे। नाशिक डॉक्टर मारहाण प्रकरणी संशयित आरोपीला 2 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। नाशिकच्या डॉक्टर राठी हल्ला प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले होते। त्याची चौकशी करण्यात आली आणि चौकशी अंती त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं होतं आणि संशयिताला 2 मार्च पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे। राजेंद्र मोरे असे संशयिताचं नाव आहे। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, या संदर्भात अधिकचा तपशील। आर्थिक वादातून शुक्रवारी डॉक्टर कैलास राठी यांच्यावरती हल्ला झाला होता। या सगळ्या प्रकरणानंतर काल नाशिक पोलिसांनी जो हल्ला करणारा संशयिताला अटक केली होती आणि खरं तर त्यानंतर आज त्याला न्यायालयात हजर केलं असता 2 मार्च पर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी या संशयित आरोपीला दिलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात अधिक चौकशी हे पोलीस करतायत। खरं तर हा हल्ला अत्यंत भयानक होता। आर्थिक वादातून हा जे हल्ला झाल्याची एक प्राथमिक माहिती तपासात हे पुढे आलेली आहे। आता 2 मार्च पर्यंत या संशयिताला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। त्यामुळे अजून पोलीस तपासात काय हे पुढे येतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। जी, मात्र या हल्ल्या प्रकरणी आणखीनही आरोपी अटकेत असू शकतात का? खरं तर एकच आरोपी आहे आणि त्याला कालच नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। आर्थिक देवाणघेवाणातून हा हल्ला झाल्याचा एक प्राथमिक जो तपास आहे तो पोलिसांच्या या तपासात पुढे आलेलं होतं। आता आज न्यायालयात या आरोपीला जे हजर केलं असतं 2 मार्च पर्यंत हे पोलीस कोठडी हे देण्यात आलेली आहे। त्यामुळे अजून काही याला काही वेगळे अँगल आहेत का खरं तर हे तपासात आपल्याला कळेल आणि त्या खरं तर अँगलनी पोलीस अधिक चौकशी करताना सुद्धा बघायला मिळत आहे। जी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।